जन्मांध ब्राह्मणाला दिसू लागले. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थांच्या काळातील घडलेली एक कथा मी आपणास सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. पंडित नावाचा एक ब्राह्मण जन्मांध होता. त्याला देवाच्या दर्शनाची खूप ओढ लागली होती, परंतु दृष्टी नसल्यामुळे देव जरी प्रकट झाला तरी तो दिसणार कसा, हा त्याच्यापुढे एक प्रश्न होता. कुणाची तरी मदत घेऊन तो तीर्थयात्रा करायचा, देवाची नित्यपूजा करायचा. असाच तो फिरत फिरत एकदा जगन्नाथपुरीला गेला असताना त्याच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती पडली. स्वामींनी अनेक जीवांना रोगमुक्त केले होते हे त्याच्या कानावर आले. लगेचच त्यांनी स्वामींकडे जाण्याची तयारी सुरू केली. कोणालाही वाटते की आपण लवकर बरे व्हावे, तसेच त्याला वाटले, कारण त्याच्या मनात आशेचा एक किरण उमलून आला होता. म्हणून तो एका साधकाच्या मदतीने अक्कलकोटला जायला निघाला. वाटेत त्याला खूप अडचणी आल्या, पण तो डगमगला नाही. स्वामींना भेटायचेच हा त्याने मनाशी पक्का निश्चय केला होता. तो आंधळा ब्राह्मण स्वामींपाशी आला तेव्हा त्याच्या अंध डोळ्यांपुढे तेजस्वी प्रकाश पडला. त्याला दिसत तर काहीच नव्हते. तो स्वामींच्या चरणांशी कोसळला. त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले. तो स्वामींना म्हणू लागला, स्वामी, आपण दयाघन आहात. आपली कीर्ती मी जगन्नाथपुरीत ऐकली होती. आपण पूर्ण दत्तावतारी आहात. आपण ब्रह्मांडव्यापी आहात स्वामी. हे संपूर्ण ब्रह्मांड मोडून पुन्हा रचण्याची प्रचंड शक्ती आपल्यापाशी आहे. स्वामी, मला आपले पूर्ण दर्शन हवे आहे. माझे हे मनोरथ पूर्ण करावे असे वाटते. माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर मी या चरणांवर प्राण सोडेन. मग आपण आपल्या राज्यात मला घ्या. असे म्हणून त्या अंध ब्राह्मणाने स्वामींचे चरण घट्ट पकडले. आपल्या अश्रूंनी ते चरण धुतले. त्याने स्वामींच्या पायावर पुन्हा आपला भक्तिमाता टेकवला. स्वामींना त्या ब्राह्मणाची खूप दया आली. त्याने ब्राह्मणाला हलकेच उठविले. त्याच्या अंगावर आपल्या गळ्यातला हार टाकला. स्वामींचा आपल्याला प्रसाद मिळाला आहे असे ब्राह्मणास वाटले. हा प्रसाद त्याने आपल्या दोन्ही डोळ्यांना लावला. तो काय आश्चर्य म्हणून झाले सांगू. ब्राह्मणाला दोन्ही डोळ्यांनी दिसायला लागले. प्रथमच तो ब्राह्मण दृश्य अनुभवत होता. समर्थांनी आपले दिव्य रूप त्याच्यासमोर प्रकट केले. ते दिव्य रूप पाहून ब्राह्मण आनंदाने गदगदून गेला. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला व म्हणू लागला, स्वामी, मी जरी जन्मांध असलो तरी आपली कृपा झाली. मला दृष्टी मिळाली, धन्यता वाटली. प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन झाले. स्वामीराया, आता मी हे चरण कधीच सोडणार नाही. मला आशीर्वाद द्या. या पवित्र चरणांची मी आयुष्यभर सेवा करेन. स्वामी मंद मंद हसले. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. असे आहेत दयाळू श्री स्वामी समर्थ. तात्पर्य: माणूस जेव्हा पूर्ण अर्थाने परमेश्वरास कायावाच्या मने शरण जातो, स्वतःला सर्वस्वाने झोकून देतो, तेव्हा परमेश्वराचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी आपल्याजवळ एक प्रकारची अतूट श्रद्धा हवी की मी त्याच्या साक्षीने श्वास घेत आहे. श्रोतेहो, आपणास माझी कथा आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंट्समध्ये जरूर सांगा. आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.